काळमावाडी उपसा केंद्रात विद्युत आयसोलेटर बसवण्याचं काम 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। परिणामी सोमवार आणि मंगळवारी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबानं होणार आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी नागरिकांनी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलंय। या काळात शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। वीज वितरण कंपनीकडून काळमावाडी इथल्या 33 केव्ही उपकेंद्रात आयसोलेटर बसवण्याचं काम 8 आणि 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे। या कालावधीत विद्युत पुरवठा बंद राहणार असल्यानं काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून कोल्हापूर शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कोल्हापूर शहराला पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी इथल्या पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे। या व्यवस्थेमुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा कमी दाबानं होण्याची शक्यता आहे। सोमवार आणि मंगळवारी ए, बी, सी, डी आणि ई वॉर्ड तसंच त्याला संलग्न उपनगरं आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा अपुरा होणार आहे। तसंच लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, रिंग रोड, सानेगुरुजी वसाहत, संभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्यनगर, कणेरकर नगर, नाना पाटील नगर, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर, बिनखंबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, दुधाळी, गंगावेश, उतरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ, शनिवार पेठ, बिंदू चौक, उमा टॉकीज परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी या भागात पाणी येणार नाही। तसंच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, टेंबलाईवाडी, राजारामपुरी पहिली ते 13वी गल्ली, प्रतिभानगर, दौलतनगर, राजेंद्रनगर, शाहूपुरी पहिली ते 4थी गल्ली, व्यापारपेठ या भागात पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबानं होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन जलअभियंत्यांनी केलंय।